मित्रांनो, माणसांनी एकमेकावर कितीही प्रेम केलं तरी स्वार्थाच्या पलीकडे गेलं की ते नातं अनेकदा डळमळतं। पण मुक्या प्राण्यांचं आपल्या मालकावर असलेलं प्रेम ते मात्र शब्दांच्या पलीकडचं, निष्ठेच्या पलीकडचं असतं। बैलगाडा शर्यतीत घडलेला हा क्षण असाच आहे। भरधाव वेगात घाटात उतरत असलेल्या बैलगाड्यासमोर दिशादर्शक ठरणारा तरुण अचानक तोल जाऊन धडकन खाली पडतो। आता काय होणार? त्याच्यावरून बैलगाडी जाईल का? बैलाचे टाचे, गाडीचं चाक सगळं थेट त्याच्या अंगावरून जाणार का? हा प्रश्न निर्माण होतो। क्षणभर प्रेक्षकांच्या हृदयात धडकी भरते, सर्वांच्या तोंडून एकच शब्द निघतो, गेला आता। पण तेव्हाच घडतं एक दृश्य जे पाहून सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू येतात। त्याच क्षणी घडतो चमत्कार। भरधाव धावत येणारे बैल त्या तरुणावर उडी मारतात। होय, उडी मारतात। भरधाव धावणारे बैल आणि गाडा त्या तरुणावरून उडी मारून पुढे निघून जातात। ना बैलांनी धडक दिली, ना गाडीनं स्पर्श केला। बैलगाड्याही त्याला स्पर्श न करतात पुढे निघून जातात। जणू त्या मुक्या प्राण्यांनी ठरवलंच होतं, आपल्या माणसाला इजा होऊ द्यायची नाही। तो तरुण खाली पडलेला असतानाही बैलांनी दोन्ही बाजूनी अंतर ठेवून त्याला मधोमध सुरक्षित ठेवलं। क्षणभरासाठी वेळ थांबली आणि मग सगळ्यांना जाणवलं मुक्या प्राण्याचं हृदय किती विशाल असतं। हे फक्त बैल नाहीत, हे बैल आपल्या माणसांसाठी जगतात। त्यांना काठीनं हाकलं जातं, ओझं व्हायला लावलं जातं, तरीही ते माणसावर मात्र प्रेम कमी करत नाहीत। जगातील कुठलाही माणूस एवढी निष्ठा दाखवेल का? पण हे बैल दाखवतात। या घटनेनं एकच गोष्ट स्पष्ट झाली मित्रांनो, मुक्या प्राण्यावर प्रेम करा, त्यांच्याशी मायेचं नातं जोडा। ते बोलू शकत नाहीत, पण त्यांचं हृदय सगळं सांगतं। माणसाच्या संकटसमयी ते जीव देऊनही सोबत करतात। आज या घटनेनं आपल्याला शिकवलं, प्राण्यांना आपण दिलेलं प्रेम, विश्वास आणि काळजी कधीच वाया जात नाही। ते त्यांच्या 100 पट परत करत असतात, आपल्या जीवावर उदार होऊनही। मित्रांनो, प्रेम करा, जपा, काळजी घ्या, कारण मुक्या प्राण्यांचं हृदय हेच खऱ्या माणुसकीचं खरं प्रतिबिंब आहे। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या आणि आपल्या SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका। धन्यवाद।